नमस्कार, मी एके सर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणी पीएमसीची एक्झाम डेट या ठिकाणी न्यूजपेपरला आज अनाऊन्स झालेली आहे. 22, 23 आणि 29 एप्रिल 2026ला पीएमसीची एक्झाम या ठिकाणी होणार आहे. आता काही विद्यार्थ्यांची जी एक्झाम असणार आहे ही 22ला असेल, काहींची 23ला असेल आणि काहींची 29ला असेल. आता हे कधी कन्फर्म होईल? ज्यावेळेला तुमचे हॉल तिकीट त्या ठिकाणी येतील. एक्झामच्या आधी साधारण 6 ते 7 दिवस तुमचे हॉल तिकीट येतील, त्यावेळेला तुमची डेट त्या ठिकाणी फायनल होणार आहे. म्हणजे अंदाजे जर बघितलं तर काही विद्यार्थ्यांकडे 10 ते 12 दिवस आहेत, काहींकडे 10 ते 15 दिवस आहे, काहींकडे 10 ते 16 दिवस त्या ठिकाणी शिल्लक असणार आहेत. सो उरलेले जे काही 10-12 दिवस 15 दिवस आपल्याकडे असणार आहे, तर ह्या दिवसामध्ये आपण कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे त्याबद्दल या ठिकाणी आपण बोलणार आहोत. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या की मी आजच माझा पहिला दिवस आहे अभ्यासाचा आणि मग मी आजपासून अभ्यास सुरू करतो आणि पुढच्या 15 दिवसामध्ये माझी एक्झाम क्लिअर होईल असं काहीही होणार नाही. ज्यांनी ऑलरेडी मागच्या 6 महिन्यापासून अभ्यास केलेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे की शेवटच्या आता 10-12 दिवसामध्ये आपण काय केलं पाहिजे, कोणकोणत्या टॉपिकवर भर दिला पाहिजे. एखादा जर टॉपिक म्हणजे मी जे काही टॉपिक सांगेल त्यातील जर एखादा टॉपिक तुमचा राहिला असेल तर तो तुम्ही त्या ठिकाणी कव्हर करू शकता. पण आजच माझा पहिला दिवस आहे आणि आता लगेच 15 दिवसामध्ये माझी एक्झाम क्लिअर होईल असं होत नसतं. ठीक आहे, सो आपल्याला एक कन्सिस्टन्सी त्या ठिकाणी हवी असते कोणतीही एक्झाम क्लिअर करण्यासाठी. साधारण 4 ते 5 महिन्याचा अभ्यास त्या ठिकाणी लागतो आणि त्यानंतर तुमच्या पोस्ट या ठिकाणी निघायला सुरुवात होते. ठीक आहे, सो जर तुम्ही आता न्यू कमर असाल, तुम्ही नवीन विद्यार्थी आहात, आत्ताच जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यासाला सुरुवात तुम्ही केली असेल तर तुम्हाला सुरुवातीला 3 ते 4 महिने तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी द्यावे लागतील. असा कोणताही विद्यार्थी नसतो की तो आला, पेपर दिला, 15 दिवस 1 महिना अभ्यास केला आणि पोस्ट मिळाली, असं कधीही होत नाही. सो हे डोक्यातून सगळ्यात पहिल्यांदा काढून टाका. ठीक आहे, सो ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, चला सुरू करतोय. सगळ्यात पहिल्यांदा जो आपला एक्झाम पॅटर्न असणार आहे तो कसा असणार आहे समजून घ्या. मराठीसाठी जर बघितलं तर मराठीचे तुमचे 15 प्रश्न असणार आहेत 30 मार्क्ससाठी. सेम इंग्लिशचे देखील 15 प्रश्न असणार आहेत 30 मार्क्ससाठी. जीएचजीकेचे देखील 15 प्रश्न असणार आहेत 30 मार्क्ससाठी. रिझनिंग ॲप्टिट्यूडचे देखील 15 प्रश्न असणार आहेत 30 मार्क्ससाठी. इथे मी थोडं थांबतो. रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड बरोबर ना, हे इंटेलेक्च्युअल टेस्ट म्हणतायत. भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर फक्त रिझनिंग असेल की रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड दोन्ही असेल. लक्षात घ्या, मागच्या वेळेला ज्या वेळेला एक्झाम झाली होती त्यावेळेला रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड दोघांवरही क्वेश्चन त्या ठिकाणी होते. म्हणजे आपल्याला आता रिस्क घ्यायची नाही. जेवढे काही पॉईंट्स मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगणार आहे तेवढे ॲटलिस्ट तुम्हाला पाहिजे आहेत. क्लिअर? सो ॲप्टिट्यूड असेल का, तर माझ्या मते तरी ॲप्टिट्यूडचे थोडेफार क्वेश्चन्स त्या ठिकाणी असतील. मी जेवढं सांगेल तेवढं फक्त तुम्हाला करून जायचं आहे. क्लिअर? त्यानंतर टेक्निकलचे 40 प्रश्न असणार आहेत 80 मार्क्ससाठी. असे टोटल 100 प्रश्न तुम्हाला 200 मार्क्ससाठी त्या ठिकाणी विचारणार आहे. वेळ असणार आहे आपल्याकडे 120 मिनिट म्हणजे 2 तास त्या ठिकाणी तुमची एक्झाम असणार आहे. रिझनिंग ॲप्टिट्यूड आणि जीएचजीके ह्या दोन्हीही लँग्वेजमध्ये हे क्वेश्चन असणार आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये असणार आहे आणि मराठीमध्येही असणार आहे. टेक्निकलचे क्वेश्चन हे तुमचे इंग्लिशमध्ये असतील, मराठीचे प्रश्न ऑब्व्हियसली मराठीमध्ये असतील, इंग्लिशचे प्रश्न ऑब्व्हियसली तुमचे इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर एक महत्त्वाचं पुस्तक आतापर्यंत सिव्हिल इंजिनिअरिंगचे असतील, मेकॅनिकल असतील, इलेक्ट्रिकल असतील, इंजिनिअरिंगच्या मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी हे पुस्तक खरेदी केलेलं आहे. त्याचं कारण एकच आहे की आपण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहोत. नॉन टेक्निकलमध्ये आपल्याला काय करायचं बरोबर ना, याचा अंदाज नसतो. भरपूर विषय आहेत, मराठी आहे, इंग्लिश आहे, जीएचजीके मध्ये गेला तर तुम्हाला पॉलिटी आहे, जॉग्राफी आहे, इकॉनॉमी आहे, हिस्ट्री आहे, एन्व्हायरमेंट आहे, त्यानंतर तुमच्याकडे करंट अफेअर आहे आणि रिझनिंग ॲप्टिट्यूड देखील आहे. एवढे सगळे विषय आता कशातून करायचे बरोबर ना, कोणते रेफरन्स त्या ठिकाणी यूज करायचे, कोणत्या लेवलपर्यंत जायचं, हा अंदाज आपल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना नसतो. त्यामुळे खास इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक आपण या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे. एकेचा ठोकळा 900 पानांचं हे पुस्तक आहे. फक्त आणि फक्त 400 रुपयामध्ये तुम्हाला घरपोच हे पुस्तक त्या ठिकाणी मिळणार आहे. समजते? त्यासाठी तुम्हाला एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. तुम्ही अँड्रॉइडवर गेलात तरी तुम्हाला हे ॲप्लिकेशन मिळेल. तुम्ही आयफोन किंवा आयओएसवर गेलात तर त्यावर देखील तुम्हाला हे ॲप्लिकेशन त्या ठिकाणी मिळणार आहे. जर तुम्हाला ह्या पुस्तकासोबत त्याची बॅच देखील जर पाहिजे असेल तर ही पूर्ण बॅच आणि हे पुस्तक घरपोच तुम्हाला 1320 मध्ये इथे किंमत फक्त दिली आहे. यावर देखील तुम्हाला 40% डिस्काउंट आहे. म्हणजे 850 रुपयामध्ये तुम्हाला बॅच आणि पुस्तक दोन्हीही मिळणार आहे. फक्त पुस्तक घेतलं तर फक्त 400 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे. पीएमसी साठी तुम्हाला खूप खूप महत्त्वाची ही बॅच असणार आहे. लवकर तुमची त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग होणार आहे. नक्की याला खरेदी करा आणि हे पुस्तक देखील तुम्हाला पुढच्या सर्व एक्झामसाठी कामात येणार नाही. फक्त पीएमसीच नाही, मग कोणती एक्झाम असू द्या, पुढे आता काही दिवसानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एमपीएससी देखील एक्झाम कंडक्ट करणार आहे. एमपीएससी साठी देखील हे सेम पुस्तक तुम्हाला युजफुल असणार आहे. मग कोणत्याही तुमच्या एक्झाम असू द्या, डब्ल्यूआरडी, पीडब्ल्यूडी, डब्ल्यूसीडी, बीएमसी, पीएमसी, सिडको, माडा,
नगर परिषद, सगळ्या एक्झामसाठी एकच पुस्तक या ठिकाणी नॉन टेक्निकलसाठी हे असणार आहे, ज्यामध्ये 100% तुमचा सिलेबस कव्हर होतो. ठीक आहे. आता रिझनिंग मध्ये आपल्याला काय काय करायचे, आता तुम्ही जे टॉपिक केले असतील तर ते करूनच जायचे, पण यापैकी तुमचा कोणताही टॉपिक मिस होता कामा नये. पहिला टॉपिक तुमचा कोणता असणार आहे, अल्फा न्यूमेरिक सिरीज, नंतर असणार आहे ऑर्डर अँड रँकिंग, डिरेक्शन, सिटिंग अरेंजमेंट, पझल, सिलोजिझम किंवा व्हेन डायग्राम आपण त्याला म्हणतो, मिसिंग टर्म्स, कोडिंग डिकोडिंग, ब्लड रिलेशन. आणि ऍप्टिट्यूड साठी काय करायचे लक्षात घ्या, युट्यूबवर जायचे, हे आपलं युट्यूब चॅनल आहे, ह्याच युट्यूबवर जायचे आणि लाईव्हच्या सेक्शन मध्ये 2 मी युट्यूबचे व्हिडिओ घेतलेले आहेत. फक्त ऍप्टिट्यूडचे एवढे 2 व्हिडिओ तुम्हाला पाहायचं आहे. आतापर्यंत ऍप्टिट्यूड केलं नसेल तर फक्त हे 2 व्हिडिओ तुम्ही पाहून जा. जर ऍप्टिट्यूड आलं तर नक्की तुम्हाला याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. क्लिअर. चला आता आपण जातोय पुढे, जीएसजीके. जीएसजीके मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, तर जीएसजीके मध्ये सर्वात इम्पॉर्टंट असणार आहे तुमचं करंट अफेअर. ओके. जर तुम्ही आधीचं करंट अफेअर केलं असेल, बरोबर ना, डिसेंबर, नोव्हेंबर, ऑक्टोबर, सप्टेंबर, तर करून जायचे. हा, आतापर्यंत केलंच नाही तर मग आता काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा जानेवारीचं करायचंय, फेब्रुवारी करायचे, मार्च करायचे आणि ऍटलीस्ट 15 ते 20 एप्रिल पर्यंतचं करंट अफेअर तुम्हाला करून जायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुणे जीएस हे फार इम्पॉर्टंट असणार आहे, कारण तुम्ही पीएमसीची एक्झाम देताय, सो पुणे जीएस वर देखील तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं असणार आहे. याचे देखील 2 व्हिडिओ आपण युट्यूबवर घेतलेले आहेत. याच युट्यूब चॅनलवर लाईव्हच्या सेशनमध्ये जायचंय आणि त्या ठिकाणी तुम्हाला 2 पुणे जिल्ह्यावर आधारित 2 व्हिडिओ दिसतील, ते तुम्हाला पाहून जायचं आहे. आणि जर हिस्ट्रीमध्ये तुम्हाला काही करायचं असेल तर समाज सुधारक तुम्हाला पाहून जायचं आहे, कारण की भरपूर समाज सुधारक जे आहेत हे पुण्यामध्ये त्या ठिकाणी होते, त्यामुळे त्यावर देखील आधारित तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आणि मराठी आणि इंग्लिशमध्ये ग्रामर तुमचं झालंच असेल, ओके, पण ग्रामर सोबत तुम्हाला शब्द संग्रह असेल, वाक्प्रचार, म्हणी, बरोबर ना, त्यानंतर समानार्थी, विरुद्धार्थी हे तुम्हाला करायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला उतारे देखील करायचं आहे. आपल्या पुस्तकामध्ये हे सगळं आपण दिलेलं आहे. एवढा नॉन टेक्निकलचा पार्ट तुम्हाला ऍटलिस्ट करावा लागेल आणि जो तुम्ही केलाय तो तर तुम्हाला करूनच जायचा आहे. ठीक आहे. आता टेक्निकलसाठी, बरोबर ना, आता ह्या बॅच बद्दल फक्त 2 मिनिटात सांगतो. 3999 म्हणजे 4000 रुपयाची ही बॅच आहे, जी तुम्हाला 40% डिस्काउंट नंतर फक्त 2500 रुपयामध्ये उपलब्ध होणार आहे. याच्यामध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकल दोन्हीही पार्ट आपण उत्तमरित्या कव्हर केलेला आहे. यामध्ये तुम्हाला एकेचा ठोकळा हे नॉन टेक्निकलचं पुस्तक देखील मिळतात, त्याचे व्हिडिओ देखील मिळतात आणि टेक्निकलच्या तुम्हाला पीडीएफ नोट्स मिळतात, तुम्ही त्याची प्रिंट आउट काढू शकता. आणि जे काही सर्व जे काही तुमचे सब्जेक्ट असणार आहे, 20 ते 25 विषय आपले टेक्निकल आणि नॉन टेक्निकल मिळून आहे, या सगळ्यांचे व्हिडिओज देखील तुम्हाला ह्या कोर्समध्ये मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज देखील असणार आहे. नक्की तुम्ही हा कोर्स देखील त्या ठिकाणी परचेस करू शकता. ओके. आता टेक्निकल साठी समजून घ्या, टेक्निकल साठी तुम्हाला काय करायचं आहे, शेवटचे आता दिवस राहिले, तर आता काय करायचं, हे जे विषय असणार आहे ऍटलीस्ट याचे तुम्हाला पीवायक्यूज पाहून जायचे आहे. आपल्या बॅच मध्ये गेलात तर पीवायक्यूज आपण घेतलेले आहेत. ऍटलीस्ट हे जे मोठमोठे सब्जेक्ट आहे याच्यासाठी तुम्हाला पीवायक्यू पाहून जायचे आहेत. आता हे जे विषय असणार आहे हे तुम्हाला कुठे अवेलेबल आहेत बघा, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आपल्या ऍप्लिकेशनवर फ्री ऑफ कॉस्ट आहेत. जर एखादा विद्यार्थी नवीन असेल, बरोबर ना, तर नवीन विद्यार्थ्याला जर अभ्यास सुरू करायचा असेल तर सॉम पासून तुम्ही सुरू करू शकता. सॉमचे व्हिडिओज एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. फक्त 2 ते 3 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला पे करायचे आहेत, जे की इंटरनेट हँडलिंग चार्जेस त्या ठिकाणी असणार आहेत. ओके. त्यानंतर टॉसचे 1 शॉट रिव्हिजन लेक्चर आपण घेतलेलं आहे आपल्या युट्यूबवर, ते देखील तुम्ही पाहू शकता. आरसीसी साठी आणि स्टील साठी आपल्या ऍप्लिकेशनवर त्या ठिकाणी जे काही आपण चॅप्टर घेतलेले आहेत, ऍटलीस्ट त्याचे 6 ते 7 पहिले चॅप्टर तुम्हाला पाहून जायचे आहेत. त्यानंतर सीपीएम मध्ये जर बोलायचं म्हटलं तर फक्त तुम्हाला पट आणि सीपीएम एवढंच या ठिकाणी आता पाहायचं आहे. बीसीएम हा तुम्हाला व्यवस्थित करावा लागेल. एफएमएचएमचं देखील 1 शॉट लेक्चर आपण युट्यूबवर घेतलेलं आहे. एवढा पार्ट तुम्हाला ऍटलीस्ट कव्हर करायचा आहे आणि याचे ऍटलीस्ट तुम्हाला पीवायक्यूज पाहून जायचे आहे, जर आतापर्यंत काही केलं नसेल तर. जर तुम्ही आतापर्यंत केलं असेल तर ते तुम्हाला सर्व करून जायचं आहे. ठीक आहे. आता पीएमसी साठी 2 मॉक टेस्ट आपण डिझाईन केलेले आहे, फक्त 29 रुपयात. इथे 49 रुपये दिसत आहेत, त्यावर देखील 40% 50% डिस्काउंट आहे. फक्त 29 रुपयामध्ये तुम्हाला ह्या 2 मॉक टेस्ट दिसतील. ह्या 2 मॉक टेस्ट तुम्हाला एक्झामच्या आधी नक्की देऊन जायचं आहे. आणि नॉन टेक्निकलच्या जर तुम्हाला टेस्ट पाहिजे असतील त्या देखील 29 रुपयामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशनवर मिळणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही डाऊट असेल, माझा नंबर आहे 9067051404, यावर तुम्ही मला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता, किंवा काही तुमचे डाऊट असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी कमेंट करू शकता. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.